Hello friends, how are you? Fine. Okay. This is 10th lecture of topic Kingdom Animalia, and today we discuss next two classes. First one is class Reptilia. Class Reptilia. Another second one is class Eus. Class Eus. We see one by one. First about class Reptilia, ज्याला आपण सरपटणाऱ्या प्राण्यांचा वर्ग असं म्हणतो. सरपटणाऱ्या प्राण्यांचा वर्ग. आता या ठिकाणी सरपटणारे जे प्राणी आहेत त्याची वैशिष्ट्ये कोणती, ठळक लक्षणे कोणती, की ज्याला आपण इंग्लिश म्हणतो कॅरेक्टरिस्टिक्स of class Reptilia, we see one by one with the help of here these points. इथं मुद्दाम ब्लॅकबोर्ड वरती जाणीवपूर्वक पॉइंट्स लिहिलेले आहेत. दोन्ही अर्थाने त्याचा उपयोग आहे. पहिला महत्त्वाचा मुद्दा, इनडायरेक्टली शॉर्टकट मध्ये तुम्हाला नोट्स उपलब्ध होत आहेत, आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा, एक 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 पॉइंट्स तुम्हाला समजत गेला की तुम्हाला इझिली समजायला, आठवायला, लक्षात राहायला सोपं पडेल, आणि म्हणून या मेथडने मी एक्सप्लेन करतो आहे. लिसन केअरफुली अबाउट दिस क्लास Reptilia. Here first point is it includes crawling animals or creeping animals. जे प्राणी जमिनीवरून असं सरपटत 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 चालतात त्याला क्राउलिंग किंवा क्रिपिंग असं म्हटलं जातं. अगदी जमिनीला घर्षण करत सरपटत जे चालतात ते सर्व प्राणी शक्यतो या क्लास रेप्टिलियामध्ये समाविष्ट असलेले आपल्याला दिसून येतील. Second most important point, these are first true terrestrial vertebrates. या पृथ्वी तलावरील किंवा भूतलावरील हे जे सरपटणारे प्राणी आहेत ते पहिले खऱ्या अर्थानं पाठीचा कणा असलेले प्राणी आहेत. कारण पहिल्यांदा फिश म्हटलं, क्लास पायसेस, तो ॲक्वॅटिक होता, पाण्यामध्ये राहणारा होता. ॲम्फिबियन्स असा होता की तो काही काळ पाण्यामध्ये, काही काळ जमिनीवरती. त्यामुळं कायमचं परमनंट जमिनीवरती राहणारा हा पहिला वर्ग असेल, आणि म्हणून इथं या ठिकाणी म्हटलेलं आहे दीज आर फर्स्ट ट्रू, खऱ्या अर्थानं टेरेस्ट्रियल म्हणजे जमिनीवरती राहणारे वर्टिब्रेट्स, पाठीचा कणा असलेले हे प्राणी. हियर क्लास रेप्टिलिया या वर्गातले जे काही प्राणी आहेत त्यातले काय आहेत पण फ्यू आर ॲक्वॅटिक. बरेच प्राणी, कारण वेगवेगळी व्हरायटी आपल्याला दिसून येईल. इथं काय एखादं एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं तर समजा स्नेक, एवढं एकच एक्झाम्पल या क्लास रेप्टिलिया मध्ये आहे का, तर नाही. देर आर सो मेनी एक्झाम्पल्स आर देअर. खूप वेगवेगळे एक्झाम्पल्स आहेत, आणि म्हणून आउट ऑफ दीज सो मेनी एक्झाम्पल्स सम आर ॲक्वॅटिक इन नेचर, काही पाण्यामध्ये राहतात, सम आर सेमी ॲक्वॅटिक, थोडंसं पाण्यामध्ये, मार्श, चिखल, दलदल, ओलसर भागामध्ये सुद्धा सापडतील. अँड हिअर मोस्ट ऑफ देम आर बोरोइंग ॲनिमल्स. मॅक्झिमम बाहेर जमिनीवरती किंवा जमिनीला छिद्र करून राहतात बोरोइंग ॲनिमल्स. म्हणजे प्रत्येक प्राण्याचा अधिवास, राहण्याची जागा ही वेगवेगळी आहे. वेगवेगळ्या ठिकाणी या प्रकारचे हे प्राणी आपल्याला असलेले दिसून येतील. लोकोमोशन बाय लिम्स.
साहजिकच त्यांची जी हालचाल असते ती त्यांच्या पायांच्या माध्यमातून होते. बट देर इज वन एक्सेप्शन, एक्झाम्पल स्नेक, ज्याला आपण सर्प किंवा साप म्हणतो. त्यांना असे काही लिंब वगैरे नसतात. दे आर टोटली लिंबलेस, पाय नसलेले प्राणी. दे लोकोमेट विथ द हेल्प ऑफ बेली. त्यांचा जो पोटाचा भाग आहे त्या पोटाच्या भागानं असं सरपटत 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 ते चालतात. त्यामुळे त्यांना काय असे पाय वगैरे नसतात. स्नेक्स आर कॉमनली लिंबलेस ॲनिमल. बाकीचे मात्र जे एक्झाम्पल्स आहेत मग कोणते असेल, वॉल लिझार्ड असेल किंवा हाऊस जक्को असेल, ज्याला आपण पाल म्हणूया, सरडा म्हणूया किंवा टॉर्टाइज म्हणूया. हे बाकीचे जे ॲनिमल्स आहेत त्यांना मात्र लिंब म्हणजे पाय आहेत. अँड दे लोकोमेट विथ द हेल्प ऑफ लिम्स. हिअर स्किन इज ड्राय. सरपटणाऱ्या प्राण्यांची त्वचा शक्यतो कोरडी असते. इन सम केस इट इज हिअर मॉइस्ट. पण काही प्राण्यांची त्वचा ओलसर सुद्धा असते. पण कॉमनली स्किन इज ड्राय. विदाउट ग्लँड, त्वचेमध्ये अशी ग्रंथी नसते. विदाउट ग्लँड्स अँड विथ स्केल्स, स्कूट्स, शिल्स, प्लेट्स. अंगावरती छोटी छोटी खवले किंवा मोठ्या आकाराची खवले किंवा मोठ्या प्लेट्स. म्हणजे उदाहरण सांगायचं म्हणजे स्नेक अंगावरती खवले असतात किंवा छोटी छोटी असतात. आणि स्केली अँट इटर, त्याच्या अंगावरती मोठमोठे खवले असतात, कॉल्ड एज ए स्कूट्स ऑर प्लेट्स. आणि जर टॉर्टाइज गृहीत धरलं तर त्याच्या अंगावरती शिल्ड असतं, मोठं ढापण असतं. म्हणजे या पद्धतीनं वेगवेगळे पार्ट दिसतील. स्केल्स, स्कूट्स, शिल्ड, प्लेट्स. अत्यंत टणक आवरण असतं त्वचेवरती. वेगवेगळ्या ॲनिमलच्या बॉडीवरती वेगवेगळे पार्ट्स, टणक हार्ड पार्ट आपल्याला दिसतील. हार्ट इज इनकम्प्लिटली 4 चेंबर. हृदय या ठिकाणी 3 कप्पे कंप्लीट असतात. 4था कप्पा पूर्णपणे डेव्हलप झालेला नसतो आणि म्हणून प्रॉपरली असं म्हटलेलं आहे, हार्ट इज इनकम्प्लिटली 4 चेंबर. यामध्ये साहजिकच 2 ऑरायकल्स असतील आणि 1 व्हेंट्रिकल असेल. 4थी व्हेंट्रिकल पूर्ण डेव्हलप झालेले नसते. बट देर इज ऑल्सो वन एक्सेप्शन. क्रोकोडाईल वगैरे जे ॲनिमल्स आहेत त्या क्रोकोडाइल्स मध्ये मात्र 4 चेंबर हार्ट दिसेल. खरं तर प्रत्येक ठिकाणी काही ना काहीतरी नियमाला अपवाद एखादं एक्झाम्पल असतं. इथं सुद्धा आहे. शक्यतो क्लास रेप्टेलिया इज हा कसा आहे, इनकम्प्लिटली, हार्ट इज इनकम्प्लिटली 4 चेंबर. पण नियमाला अपवाद कोण आहे, क्रोकोडाईल. तिथं मात्र हार्ट कसा आहे, 4 चेंबर. या पद्धतीने रिस्पिरेशन बाय लंग्स. जे जे जमिनीवरती राहतात प्राणी, साहजिकच रेप्टेलियन्स आर टेरेस्ट्रियल ॲनिमल. सरपटणारे प्राणी हे भूखंडावरती जमिनीवरतीच राहतात. साहजिकच ते रिस्पिरेशन कशानं करतील, लंग्सनं करतील, फुफ्फुसानीच करतील. कोल्ड ब्लडेड ॲनिमल कॉल्ड एज ए पॉइक्युलोथर्मिक ॲनिमल. पॉइक्युलोथर्मिक म्हणजेच कोल्ड ब्लडेड, ज्याला आपण शीत रक्ताचे प्राणी किंवा थंड रक्ताचे प्राणी असं म्हणतो. दे आर ओव्हिपॅरस. शक्यतो सरपटणारे प्राणी अंडी घालतात. मगाशी म्हटल्याप्रमाणे प्रत्येक ठिकाणी नियमाला अपवाद असतो. हिअर देर इज वन एक्सेप्शन, फायपर स्नेक. एक सरपटणारा स्नेक आहे, सर्प आहे, ज्याला आपण साप म्हणतो. त्याची एक व्हरायटी फायपर.
तो व्हायपर मात्र फ्युविपॅरस आहे, अंडी घालत नाही, तो डायरेक्ट जन्म देतो, व्हिव्हिपॅरस त्याला म्हटलं जातं. असं एक एक्सेप्शन आहे फायपर स्नेक. बाकीचे मात्र कसे, दे आर ओव्हिपॅरस, एग्स लेइंग ॲनिमल, अंडी घालणारे प्राणी आहेत. ब्रेन इज वेल डेव्हलप. सरपटणाऱ्या प्राण्यांचा मेंदू हा व्यवस्थित वेल डेव्हलप असतो. त्यातली त्यात ऑल फॅक्टरी लोब्स. ऑल फॅक्टरी लोब्स म्हणजे इट इज युजफुल फॉर सेन्स ऑफ स्मेल. गंध किंवा वास लगेच कळतो, यासाठी महत्वाचे बल्ब असतात. त्याला ऑल फॅक्टरी लोब असं म्हटलं जातं. इट इज अ पार्ट ऑफ ब्रेन, मेंदूचा पार्ट असतो. उदाहरण द्यायचं म्हणजे समजा ज्या प्राण्यांचा असा चेहरा आहे, एक्झाम्पल डॉग, कुत्रा घेऊया आपण. इथं त्याचा समजा हा मेंदू आहे, ब्रेन. सपोज दिस इज द ब्रेन. तर या ठिकाणी स्नाउट मध्ये असे दोन बल्ब असतात. हे दोन बल्ब म्हणजे कोण असतील, ऑल फॅक्टरी लोब्स. आणि म्हणून या स्नाउट द्वारा त्याला लगेच कुत्र्याला लांबून सुद्धा वास कळतो. म्हणजे हा ब्रेन आहे. ब्रेनचे छोटे पार्ट असतात, त्याला ऑल फॅक्टरी लोब जसं म्हणतो. आणि ते सरपटणाऱ्या प्राण्यांच्या मध्ये अगदी वेल डेव्हलप असतात. ऑल फॅक्टरी लोब्स आर वेल डेव्हलप. सेरेबेलम, इथं पाठीमागचा मेंदूचा हा जो भाग असतो, याला सेरेबेलम असं म्हटलं जातं. इट इज ऑल्सो वेल डेव्हलप. म्हणजे ऑल फॅक्टरी लोब्स, सेरेबेलम एज वेल एज होल ब्रेन इज वेल डेव्हलप. सरपटणाऱ्या प्राण्यांच्या मध्ये मेंदूची व्यवस्थित वाढ आणि विकास झालेला असतो. एक्झाम्पल स्नेक, टॉर्टॉइस, हाऊस जक्को, लिझार्ड. या पद्धतीनं अनेक एक्झाम्पल या ठिकाणी सरपटणाऱ्या प्राण्यांची देता येतील. ही मेन कॅरेक्टर्स आहेत. आपण जी कॅरेक्टर्स पाहतोय ती त्या वर्गाची पाहतोय, कॉमन क्लास रेप्टेलिया. फक्त स्नेकची कॅरेक्टर नाही पाहिली, स्नेकला लागू पडणारी पाहिली, पण प्रॉपर स्नेकची कॅरेक्टर नाही पाहिली किंवा प्रॉपर टॉर्टॉइसची पाहिली नाही. ह्या सगळ्या एक्झाम्पलला जी कॉमन लागू पडतात तीही आपण कॅरेक्टर पाहतोय. हे बेसिकली तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे, कारण टायटल कोणता आहे, क्लास रेप्टेलिया. सरपटणाऱ्या प्राण्यांची लक्षणं किंवा ठळक वैशिष्ट्य हे आर्टिकल आपण समजून घेतोय. द नेक्स्ट आर्टिकल, क्लास एव्स. पक्षी वर्गाची ठळक लक्षणे. पक्षी वर्गाची ठळक लक्षणे हा क्लास सर्वात सोपा आहे, लगेच लक्षात राहणार आहे, अत्यंत कॉमन कॅरेक्टर आहे. तुम्हाला सर्वची सर्व माहिती आहेत. ही कॅरेक्टर पाठ करण्याची गरज नाही. एखादा पक्षी आपल्या डोळ्यासमोर इमॅजिन करायचा, कोणताही असो, अगदी पिजन असो, पॅरोट असो, अगदी हेन कोंबडी असो, कोणताही पक्षी असो, आपल्या डोळ्यासमोर इमॅजिन करायचा आणि एक 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 कॅरेक्टर स्वतः तयार करायचं. उदाहरणार्थ, फर्स्ट, 4 limbs आर मॉडिफाइड इनटू विंग्स. पहा, अगदी कोंबडी घेतली तरी सुद्धा ती 2 पाय उभी असते आणि तिचे जे पंख असतात ऍक्च्युली 4 limbs. तिचे हे 2 पुढचे हात असतात. 4 limbs आर मॉडिफाइड इनटू विंग्स. पुढच्या हाताचं रूपांतर पंखामध्ये झालेलं आहे. हे पहिलं कॅरेक्टर. दुसरं कॅरेक्टर, वेल अडॅप्टेड फॉर एरियल लाईफ. म्हणजे बॉडीची अशी रचना झालेली आहे की ती हवेमध्ये उड्डाण करू शकते. कोंबडी सुद्धा तुम्हाला माहिती आहे हवेमध्ये उड्डाण करू शकते. इतर क्रो असेल, पिजन असेल, पॅरोट असेल, सगळेच पक्षी
अगदी इझिली अवकाशामध्ये फ्लाइंग करत असतात, उड्डाण करत असतात. दे आर वेल अडॅप्टेड फॉर एरियल लाईफ. असं का होतं? तर बॉडीचा शेप कसा असतो? स्ट्रीमलाईन बोट शेप. दोन्ही बाजू निमुळत्या, मध्यभागी फुगीर. स्ट्रीमलाईन बोट शेप ही त्यांच्या बॉडीची रचना असते. हेही महत्वाचं कॅरेक्टर आहे. इथे दिले पहा, बॉडी इज बोट शेप. दोन्ही बाजूला निमुळत, मध्यभागी फुगीर. त्यामुळं अवकाशामध्ये उड्डाण घेताना हवेचं कमीत कमी घर्षण होतं आणि इझिली फ्लाइंग होतं. अजून एक महत्वाचा कॅरेक्टर, न्यूमॅटिक बोन्स. न्यूमॅटिक बोन्स टू रिड्यूस बॉडी वेट. स्वतःच्या बॉडीचं वजन कमी होण्यासाठी त्यांची जी हाडे असतात ते हाडे आतून पोकळ असतात. बोन्स आर हॉलो. हाडे आतून पोकळ असतात पक्ष्यांची आणि म्हणून त्यांचं बॉडीचं वजन कमीत कमी असतं. इझिली ती अवकाशामध्ये उड्डाण करू शकतात आणि म्हणून इथं म्हटलंय वेल अडॅप्टेड फॉर एरियल लाईफ. का? तर फोर लिम्स आर मॉडिफाइड इनटू विंग्स. बोन्स आर हॉलो. हाडे पोकळ आहेत. अँड बॉडी शेप इज स्ट्रीमलाइन्ड बोट शेप. दोन्ही बाजूला निमुळत, मध्यभागी फुगीर. ही तीन महत्वाची कॅरेक्टर असल्यामुळं वेल अडॅप्टेड फॉर एरियल लाईफ. हवेमध्ये ते व्यवस्थित संचार करू शकतात, उड्डाण करू शकतात. जॉज मॉडिफाइड इनटू बीक. जबड्याचं रूपांतर चोचेमध्ये झालेलं आहे. हा जो जबडा आहे त्या जबड्याचं रूपांतर कशात झालंय? चोचेमध्ये झालेलं आहे. जॉज इज मॉडिफाइड इनटू बीक. स्किन इज कव्हर्ड बाय फिदर्स. कोणत्याही पक्षाच्या त्वचेवरती, अंगावरती पिसे असतात. फिदर्स म्हणजे पिसे. स्किन इज कव्हर्ड बाय फिदर्स. देन ओव्हिपॅरस एनिमल्स. सर्वांना माहिती आहे कॉमनली पक्षी हे शक्यतो अंडी घालणारे प्राणी. त्यामुळे काय म्हटलंय? ओव्हिपॅरस. अंडी न घालणारे त्याला काय म्हटलं जातं? फिव्हिपॅरस. FIVI PAROUS. फिव्हिपॅरस म्हणजे अंडी न घालणारे प्राणी. लाईक ह्युमन. ह्युमन मधली जी फिमेल आहे ती कशी आहे? फिव्हिपॅरस या पद्धतीने. ठीक आहे. बॉडी इज बोट शेप हे कॅरेक्टर सांगितलेलं होतं. वॉर्म ब्लडेड एनिमल. इथं मात्र आता उष्ण रक्ताचे प्राणी आहेत. पक्ष्यांचं जे रक्त आहे ते थोडस गरम असतं. त्यालाच दुसरं नाव काय? होमिओथर्मिक. आणि थंडला काय म्हटलंय? पॉयकिलोथर्मिक. इथं काय म्हटलं होतं? कोल्ड ब्लडेड म्हणजे पॉयकिलोथर्मिक आणि वॉर्म ब्लडेड म्हणजे कसं? होमिओथर्मिक. देन हार्ट इज फोर चेंबर. इथं मात्र हृदय कंप्लीट 4 कप्प्यांचं असेल. आउट ऑफ दीज 4 चेंबर 2 आर ऑरायकल्स अँड रिमेनिंग 2 आर व्हेंट्रिकल्स. वरचे 2 कप्प्यांना ऑरायकल्स म्हटलं जातं, खालच्या 2 कप्प्यांना व्हेंट्रिकल्स म्हटलं जातं. असं 4 कप्प्यांचं हृदय असलेलं आपल्याला दिसून येईल. आणि महत्वाचं ब्लड कसं असेल? वॉर्म ब्लडेड, उष्ण रक्ताचा हा प्राणी असेल. रिस्पिरेशन बाय लंग्स. जमिनीवरती किंवा अवकाशामध्ये संचार उड्डाण करतो, जमिनीवरती राहतो. साहजिकच रिस्पिरेशन फुफ्फुसांनी करेल, लंग्सनी करेल. अँड ऑल्सो इन बॉडी एअर सॅक इज प्रेझेंट. हवेची पिशवी असल्यासारखं बॉडीची रचना आहे. एअर सॅक प्रेझेंट. The next, body divides into 4 parts: head, neck, trunk, tail. Head, neck, trunk, tail असे
बॉडीचे 4 महत्वाचे पार्ट आपल्याला दिसून येतील. देन पॅरेंटल केअर इज वेल डेव्हलप. पक्ष्यांच्या मध्ये तुम्हाला माहिती आहे दे प्रिपेअर देअर ओन नेस्ट. त्यांचं ते स्वतःच घरट किंवा कोट किंवा राहण्याची जागा स्वतः तयार करतात. गवतांच्या काड्या एकत्रित करून त्या विणून स्वतःच एक घरट तयार करतात. त्यामध्ये त्या अंडी घालतात. त्या अंड्यावरती स्वतः बसतात. आपल्या बॉडीची उष्णता देतात, हीट देतात. स्वतःच्या बॉडीची हीट दिल्यामुळं ती अंडी उबवतात. ज्याला इन्क्युबेशन म्हणायचं. ती उबवली जातात. अंड्यांना हीट मिळवल्यामुळं उबतात आणि कालांतराने काय होतं, नॅचरली दीज एग्स आर हॅच. ती फुटतील आणि त्यातून यंग वन्स म्हणजे पिल्ल जन्माला येतील. याचा अर्थ फर्टिलायझेशन इज एक्सटर्नल. बाहेर फर्टिलायझेशन होतंय या पद्धतीनं. हे तुम्हा सर्वांना बेसिकली माहिती आहे. आणि ते त्यांच्या छोट्या छोट्या पिल्लांची स्वतः काळजी घेतात, त्यांची निगा राखतात, त्यांना खाऊ घालतात, त्यांची व्यवस्थित मोठे होईपर्यंत काळजी घेतात. याचा अर्थ पॅरेंटल केअर इज वेल डेव्हलप. एक्झाम्पल ऑल बर्ड्स. सर्व प्रकारचे पक्षी यामध्ये येतील. कारण आपण कोण पाहतोय, पक्षी वर्ग क्लास एव्स. याचा अर्थ हा वर्ग कोणताही असो, क्लास या ठिकाणी अँफिबिया असो, रेप्टेलिया असो, एव्ज असो, हे जे क्लासेस आहेत त्याची कॉमन कॅरेक्टर आपणाला इझिली सांगता येतात. या पद्धतीने तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवण्याचा तुम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न केला पाहिजे. तसा हा सिलेबस अत्यंत इझी आहे, लगेच समजण्यासारखा आहे, लगेच लक्षात राहण्यासारखा आहे, आवड निर्माण होण्यासारखा आहे. आणि म्हणून तुम्ही विद्यार्थी इयत्ता 11वी सायन्स मध्ये आहात, पहिल्यांदा साधं सोपं लगेच लक्षात राहण्यासारखं घेतलं की आवड निर्माण होते, कॉन्फिडन्स बिल्डअप होतो आणि त्या विषयाची गोडी निर्माण झाली की पुढचे एक टॉपिक तुम्हाला इझिली अभ्यास करायला सोपा जातो. इज इट क्लिअर? आर यू गेटिंग दिस? ओके, थँक यू.